एक पती आपल्या पत्नीला दवाखान्यात घेऊन जातोय, तिची लाड करतोय, तिची काळजी घ्यायची ती घेतोय. पती या ठिकाणी त्याची कर्तव्य योग्य पद्धतीने बजावतोय. हॉस्पिटलच्या बाहेर चिंतेत उभा आहे, फिरतोय. बाळाचा जन्म झालेला आपल्याला नर्स त्या बाळाला घेऊन येते. त्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे, छान आहे, बाळ छान आहे असं म्हणतोय. पण त्या पतीच्या लक्षात येत आहे की बाळाला हातच नाही. तो स्वीकारण्यास नाकार देतो. नाही, मी हे बाळ स्वीकारणार नाही. मला असं व्यंग असलेलं बाळ नको, घेऊन जा. बाळाला घेऊन येते. मात्र बाळाची आई बाळाला जसा आहे तसा स्वीकारतो. स्वतःचे अश्रू पुसून, स्वतःचं दुःख विसरून त्या बाळाला छातीशी कवटाळते. बाळाचं संगोपन करते. बाळाला हवं नको ते पाहते. या दरम्यान तिला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. सगळं सहन करते. कारण अशा बालकांना समाज किंवा कुटुंबातील व्यक्ती नाकारतात, मात्र आई कधीच नाकारत नाही. दिवसांपासून दिवस निघून जात आहेत. बाळ हळूहळू मोठं होतंय. आई बाळाला शाळेत दाखल करते. बाळ शाळेत जावं लागतं. बाळ ही जिद्दी आहे. तेही आईला साथ देते, शिकतंय, धडपडतंय, प्रयत्न करतंय. आजूबाजूला अवहेलना होते, भिजवलं जात आहे, बाळ दुर्लक्ष करतंय. आई बाळाला शाळेत घेऊन येते. शिक्षकाला विनंती करते की माझा दिव्यांग आहे, त्याला शाळेत दाखल करून द्या. आई खूप दया याचना करते. शिक्षकांकडून नकार येतोय. आईच्या विनंतीला दाद मिळत नाही. आई उदास होऊन बाळाला घेऊन येते. पण त्याच वेळी देवदूताच्या स्वरूपात एक शिक्षिका आईला भेटतात. त्या शिक्षिका बाळाला स्वीकारतात आणि म्हणतात, काळजी करू नको, मी त्याला शिकवतो. ह्या शिक्षिका बाळाचं संगोपन करण्यासाठी, त्याला शिक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू करतात. बाळ ही जिद्दी आहे. इतर संस्कारी त्याला खेळामध्ये घेत नाही, कारण त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. मुलं त्याला स्वीकारण्यास नकार देतात. बाळ थोडंसं उदास होतं, रडतं, पण हरत नाही. काळ निघून जातोय, वेळ बदलते.
पद्धतीने ट्रेन करून त्याला सुशिक्षित करते, सुशिक्षित करते, सुजाण करते. बाळाही आनंद आहे. बाळाला चेहऱ्यावर आनंद दिसतोय की वा मी पण काहीतरी करू शकतो. हा विश्वास शिक्षकांकडून त्याच्यामध्ये निर्माण झाला. माझ्यामध्ये एखाद्या अवयवाची कमतरता असली की माझ्याकडे पर्याय आहे हा विश्वास माझ्यामध्ये निर्माण होतो. बाळ लिहायला वाचायला शिकतो, सुंदर चित्र काढायला शिकतो. बाळाचं कौतुक होत आहे आणि समाजही अशा बाळाला स्वीकारतो. या संदर्भात काही संदेश आपल्याला पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आमच्यामध्ये कमतरता आहे पण आम्ही कमी नाहीत असं सांगण्याचा प्रयत्न करताय. खूपच सुंदर असं सादरीकरण विद्यार्थ्यांनी केलेलं आहे.